सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आज आपण ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर ईशानी मिलिंद चौधरी यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार ज्योतिताई, धन्यवाद. मॅडम, आज आपण दिव्यांगांमध्ये असलेलं अस्थिव्यंग किंवा लहान मुलांमध्ये असलेलं अस्थिव्यंग तर या संदर्भात बोलणार आहोत. तर त्याविषयी माझा पहिला प्रश्न हाच आहे की हे अस्थिव्यंग जे आहे ते नेमकं काय असतं, आपण हे सांगूया. थँक्यू, धन्यवाद ज्योतिताई. 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन, हा या निमित्ताने आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आणि इन्व्हाइट केला आहे त्याबद्दल धन्यवाद. तर आधी याला दिव्यांग न म्हणता विकलांग असं म्हणायचं आहे. म्हणजे नॉन फंक्शनिंग बॉडी पार्ट, जो बॉडी पार्ट एखाद्या माणसामध्ये किंवा बाईमध्ये किंवा मुलामध्ये दुसऱ्या बाजूसारखा दिसत नाही किंवा नॉर्मली काम करत नाही, याला आपल्या संस्कृतमध्ये दिव्यांग, दिव्य अंग असं सांगितलेलं आहे. आता बरीच मुलं आजकाल आम्हाला आपलं स्पेशलाइज सेंटर आहे म्हणून खास तर, पण आजकाल बरीच मुलं असे वेगळे डिझॅबिलिटी घेऊन येताना आपल्याला आढळतात, पायामध्ये, हातामध्ये, त्यांच्या स्नायूंमध्ये. तर त्याबद्दल आपण नक्कीच अजून डिटेलमध्ये बोलूयात. हे अस्थिव्यंग जे आपण पाहतो की जे नॉर्मल नाही आहे, जे थोडं काही वेडवाकडं आहे, हातपाय असेल, पायाचा कुठला स्नायू असेल, तर हे जन्मजात असतं का किंवा काय, कसल्या पद्धतीने हे व्यंग तयार होतं? नक्कीच. अस्थिव्यंग जे असतात ते एक म्हणजे त्याचे वेगळे कारण असतात. एक म्हणजे जन्मजात असू शकतात, फ्रॉम बर्थ. त्यानंतर काही अनुवंशिक असू शकतात, जेनेटिक हेरिडिटरी असू शकतात. तिसरं म्हणजे कधी एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट होतो, त्यानंतर व्यवस्थित हाड जुटत नाही, त्याच्यामुळे नॉन युनियनमुळे होऊ शकतं. कधी कधी इन्फेक्शन्स होतात आणि त्यानंतर वाढ चुकीची होऊन हाडं वेडी वाकडी वाढतात. आणि चौथं म्हणजे कधी काही कॅन्सर, ट्यूमर वगैरे झाला तर या कारणांनी पण होऊ शकतात. पण बरेचदा ह्याचं कारण जन्मतः कंजनायटल असंही असतं. श्रोते हो, लक्षात घ्या की लहान बाळ जे आहे ते बरेचदा आपल्याला वेडेवाकडे पाऊल टाकताना दिसतं. आपल्याला वाटतं लहान आहे, चालायला शिकतो आणि तो चालेल. कदाचित काही व्यंग असू शकतं, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि ते खूप लवकर लक्षात येऊ शकतं. कारणं आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलीत की जन्मजात कारणं असू शकतात किंवा काही ॲक्सिडेंट आहेत किंवा इतरही काही कारणं असू शकतात. पण डॉक्टर, जे जन्मजात येणारं आहे किंवा लहान बाळांमध्ये येणारं आहे तर ते आपण लवकरात लवकर किती लवकर ओळखू शकतो जेणेकरून लवकर इलाज पण होईल? अगदी. तर 2 प्रकारचे पालक असतात किंवा रिलेटिव्स असतात. एक म्हणजे काळजीपोटी लगेचच पहिल्या दिवशी बाळाला किंवा पहिल्या आठवड्यात बाळाला हॉस्पिटलला घेऊन येतात. ते सतर्क असतात, त्यांचं लक्ष असतं बाळाकडे. दुसऱ्या प्रकारचे पालक म्हणजे ज्यांना कधी कधी नोटीस सुद्धा होत नाही किंवा उशिरा नोटीस होतं किंवा नोटीस झालं तरी त्यांना आयडिया नसते की या व्यंगाचं आपण काही करू शकतो का. तर व्यंग, दिव्यांग म्हणजे व्यंग जे असतात ते भरपूर प्रकारचे असतात. तर त्यातलं जसं क्लबफूट म्हणजे पाय जे जन्मतः वेडेवाकडे बाळ जन्माला येतं, त्याचा इलाज आपण अगदी सेम डे ऑफ बर्थ या दिवसापासून सुरुवात करू शकतो. पालकांना माझी अशी एक विनंती आहे की बाळाकडे व्यवस्थित बघून काय आपल्याला ऑड जाणवतं आहे, असं काही जाणवलं तर नक्कीच त्यासाठी हेल्प अवेलेबल असते आणि ती लवकरात लवकर घेतलेली बरी.
बरेचदा असं होतं आपल्याला की बापरे एवढं छोटं बाळ म्हणजे अगदी दीड वर्षाचं बाळ असेल तर त्याला इंजेक्शन जरी टोचायचं काम पडलं तरी आईच्या मनाला त्रास होतो. अगदी. आणि जर असं काही आपल्याला व्यंग आढळलं की काही हातपाय वाकडे आहेत तर निश्चित उशीर केला जातोच की एवढ्या लहान वयात आपण कसं काय काही करणार किंवा होईल बाबा आपल्याप ठीक हा पण एक विचार त्यामागे असतो. तर निश्चित असा विचार न ठेवता किंवा आपण इतर कोणाला तरी विचारतो श्रोते हो आणि ते सांगतात म्हणून आपण ऐकतो, पण अशा वेळेला आपण आपल्या बाळाचा विषय आहे आपण आपल्या डॉक्टरांकडे निश्चित जावं. आणि डॉक्टर ईशानी यांनी आपल्याला सांगितलं आहे की अगदी जन्मल्या दिवशी पण आपण इलाज चालू करू शकतो. जेवढा लवकर इलाज चालू करू आपण त्याचे फायदे सांगूया ना. नक्की मॅडम. आता तुम्ही अगदी बरोबर बोललात की एक म्हणजे काळजीपोटी, बाळाच्या काळजीपोटी, आणि दुसरं म्हणजे ज्ञान नसल्यामुळे उशीर होतो. हेच जर आपण लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर याचा एक फायदा म्हणजे प्री स्कूल सुरू व्हायच्या आधी किंवा शाळा सुरू व्हायच्या आधी देखील मुलांचे व्यंग दुरुस्त केले जाऊ शकतात. सो त्यांना नॉर्मल आयुष्य जगण्याची संधी ही मिळते. आणि पालकांना नंतर असं होतं की जसं उदाहरणार्थ जर तुम्ही बाळाला आयुष्याच्या पहिल्या वर्षात घेऊन आलात किंवा 3 वर्षापर्यंत घेऊन आलात वर्सेस तुम्ही 12-13 वर्षानंतर मुलगा झाला किंवा मुलगी मोठी झाल्यावर घेऊन आलात तर त्याची वाढ होताना ती नॉर्मली होत नाही. मग कधी आजूबाजूचे मित्रमैत्रिणी चिडवतात, त्यांना थोडं आयसोलेशन होतं, ते एकटे पडायला लागतात. हे कॉन्शियस जे वाटायला लागतं लहान मुलांना ते त्यांना सोशल आयसोलेशन होत नाही. इनफॅक्ट ते लवकर त्यांच्या शाळा मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये एकत्र होऊन आयुष्य जगू शकतात पुढे. हा त्यांना व्यंग दुरुस्त लवकर करण्याचा हा त्यांचा मोठा फायदा. हे तर नक्कीच आपल्याला सांगायला लागेल, कारण नुसतंच पायामध्ये काहीतरी तुमच्या व्यंग आहे किंवा काहीतरी दुखणं आहे पण त्याचा मनावर पण परिणाम होणार आहे. मनावर परिणाम होणार आहे म्हणजे एकूणच तुमची जी प्रगती आहे त्यावरती पण तो परिणाम तुम्हाला दिसणार आहे. तुमचं मूल जे आहे ते एकलकोंड पण होऊ शकतं. तर निश्चितच या सगळ्या गोष्टींकडे खूप सुरुवातीपासून आपण लक्ष दिलं पाहिजे. दिव्यांगता दिवस जो आहे तो आपण पाळतो 3 डिसेंबर रोजी, त्यानिमित्तानेच आपण बोलतो आहोत. तर ही व्यंग कुठली आहेत? ठळक आपण काय सांगू, पाय वाकडे दिसणं किंवा गुडघ्यामध्ये काही व्यंग असणं, तर असे कुठले व्यंग आहेत की जे ठळकपणे आपण सांगू आणि ते पालकांच्या लक्षात येतील? नक्की. तर पहिले म्हणजे आपण एक तर लोअर बॉडी म्हणजे खाली पायांमध्ये किंवा अप्पर बॉडी म्हणजे वरच्या हातांमध्ये हे दोन्ही ठिकाणी व्यंग असू शकतात. कॉमनली जन्म झाल्या जो व्यंग घेऊन येतात दॅट इज क्लब फूट, म्हणजे पाय जेव्हा अगदी पायाचे पंजे जेव्हा वाकडे असतात तेव्हा. कधी कधी काय होतं की आजकाल सेरेब्रल पाल्सी नावाचा जो आजार आहे की बाळाला जन्मता ऑक्सिजन कधी कधी मिळत नाही किंवा इन्फेक्शन होतं, ताप येतो, त्यानंतर मेंदूवरती थोडा परिणाम होऊन आपले जे स्नायू असतात ते एकदम घट्ट किंवा लूज असे होऊन त्यांचं वॉकिंग, त्यांची डेव्हलपमेंट ही असते ती स्थगित होते, स्लो डाऊन होते. तर सेरेब्रल पाल्सी हा एक खूप मोठा आढळणारा आजकालची कंडिशन आहे. मग हाडांमध्ये कमी जास्ती तर हेमिमिलिया, टिबियल किंवा फिब्युलामध्ये असे आमचे टेक्निकल टर्म्स आहेत हेमिमिलिया, किंवा कधी कधी हाडांमध्ये खूप जास्ती बो असतो तर त्याला टेक्निकल टर्म्स आहेत जसं सुडार्थ्रोसिस ऑफ टिबिया, हेमिमिलिया. बरेचदा काही बाळांमध्ये खूप जास्ती शॉर्ट स्टेचर म्हणजे खूप ठेंगणेपणा असतो, त्याला एकॉन्ड्रोप्लेझिया असं म्हणतात. श्रोतेहो, मला माहीत नाही तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स नावाचा एक तो खूप फेमस झालेली सिरीज होती, त्याच्यामध्ये तो एक ड्वॉर्फ आहे टिरियन लॅनिस्टर. त्यांनी ते कॅरेक्टर ज्या माणसाने केलं होतं त्याला ती कंडिशन होती. सो असे भरपूर वेगळ्या प्रकारचे जे व्यंग आहेत की तसा माणूस नॉर्मल आहे पण स्टेचर खूप शॉर्ट आहे, किंवा मग बाकी तीनही हात 2 हात 1 पाय नॉर्मल आहे पण एका पायामध्ये हेमिमिलियामुळे व्यंग आहे. असे वेगळे व्यंग आपल्याला आढळतात. जे ठळक डोळ्यांनी दिसणारे जे व्यंग आहेत ते आपण लक्ष ठेवले तर लगेच ओळखू शकतो, लगेच त्यावर इलाज करू शकतो. बरेचदा घरामध्ये कोणाची उंची कमी असेल आणि म्हणून बाळाची कमी वाटते, तर असं नाही, आपल्या डोळ्यांना करू शकतं की ही हाईट नॉर्मलपेक्षा खूपच कमी वाटते किंवा 1-1.5 वर्ष होऊन पण हाईट कमी वाटते, तेव्हा नक्कीच डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे आणि इलाज करवून घेतला पाहिजे. हे कुठलं पण व्यंग जे आहे जेव्हा आपण सांगतो की जन्मजात येतं आहे किंवा जे
कुठली नंतर पण तयार झालं असेल, पण हे किती प्रमाणात ठीक करता येऊ शकतं डॉक्टरकडे गेल्यावर पण? नक्कीच. तर या किती ठीक करता येईल याचं उत्तर आहे की ओरिजिनली प्रॉब्लेम काय आहे हे जाणून घेणं. ते वयाच्या कोणत्या स्टेजमध्ये बाळामध्ये किंवा माणसामध्ये आलं आहे आणि त्यानंतर थोडं एक्सपर्ट गायडन्स घेऊन. कारण वन थिंग इज मॅडम की अस्थिव्यंग हे एक स्पेशलायझेशन आहे ऑर्थोपेडिक्समध्ये. सो प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जनला हे सॉल्व्ह करता येणं शक्य नाही आहे. याचं थोडं स्पेशालिटीमध्ये जातं. तर एक्सपर्ट ॲडवाईस घेणं, त्याला व्यवस्थित त्याचे तपास व्यवस्थितरित्या करावे लागतात, डिटेलमध्ये करून मग काही एक्सरे खास घेऊन त्याचं व्यवस्थित आपण ॲनालिसिस केल्यानंतर बऱ्यापैकी व्यंगांना एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला देता येतं की ट्रीटमेंट देता येते, जेणेकरून त्यांना, काही मुलं लंगडत असतात, काही मुलांचे पाय आयुष्यभर कधी जमिनीवर टेकला नसतो, अशा लोकांना आपण व्यवस्थित स्टँडिंग, वॉकिंग हे याची मदत करू शकतो. भरपूर मुलं शाळेला व्यवस्थित जाऊ शकतात. तर असा त्या इलाजाचा फायदा आहे. ह्याचं म्हणजे उत्तर शॉर्टमध्ये द्यायचं म्हटलं तर व्यवस्थित एक्झॅमिनेशन करून, तपास करून मग हे आपल्याला त्यांना ट्रीट करता येतं. आजार काय आहे आणि तुम्ही डॉक्टरांपर्यंत कधी जाऊन पोहोचला आहात, तुम्ही पण त्या ट्रीटमेंटला कसा प्रतिसाद देता आहात, या सगळ्या गोष्टींवरती हे अवलंबून राहणार आहे. पण इलाज आहे हे मात्र निश्चित. नक्कीच. कोणते कोणते उपाय केले जातात? म्हणजे ऑपरेशनच करावं लागणार आहे की आणखीन काही आहे, आपण ते पण सांगूया. कारण बरेचदा डॉक्टरकडे जाण्याची भीती ही असते की आता खूप खर्च येईल, ऑपरेशनच सांगितलं जाईल, आणि या भीतीने पण कदाचित उशीर केला जातो डॉक्टरांपर्यंत जायला. तर तेव्हा नेमके उपचार काय आहेत हे आपण सांगूया. नक्कीच. त्याआधी मॅम एक पॉईंट मला असं सांगावंसं वाटतो की जेव्हा काही पालकांना असं वाटतं की अरे माझं बाळ आता विकलांग किंवा दिव्यांग जन्माला आलं आहे, तर याच्यावर मला फारसा काही प्रयत्न घ्यायचा नाही आहे, असं एक पॉईंट असतो की काही पालक दुर्लक्ष करतात, हताश होतात किंवा त्यांना आशा राहत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला ट्रीटमेंट पॉसिबल आहे, आणि ती ट्रीटमेंट म्हणजे नुसतं ऑपरेशन नव्हे. तर बरेचदा आम्ही वेगळ्या पेशंट्सना, पहिले म्हणजे बरेचदा त्यांना साधं बाहेर पडणं, उन्हात बसणं, हलकी हलकी मालिश करून घेणं, यांनी भरपूर मुलांना फायदा होतो. कारण त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं, तर त्यांना जे स्पेशल आपण अटेन्शन देतो त्याचा पण त्यांना खूप इम्प्रूव्हमेंट होते. काही मुलांना फिजिओथेरपीने खूप फायदा होतो. काही मुलांना व्यंगाप्रमाणे प्लास्टर्सनी देखील भरपूर फायदा होतो. आणि ज्या क्लिष्ट कठीण जे व्यंग असतात त्यांना योग्य ऑपरेशनचा देखील फायदा होतो. म्हणजे नुसतंच ऑपरेशन करावं लागणार आहे असं नाही. श्रोतेहो, लक्षात घ्या की दिव्यांग बालक जर जन्माला आलं असेल तर आपल्यावरती काहीतरी दिव्य अशी जबाबदारी सोपवल्या गेली आहे असं समजून आपण त्या बाळाकडे बघितलं पाहिजे आणि त्याचे उपचार आपण केले पाहिजे. निश्चितच हे बाळ आहे हे अगदीच नॉर्मल नाही, पण खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याला इलाज देऊन चांगला उपचार पण देऊ शकतो. आणि तुम्ही सांगितलं की अगदी दुर्लक्ष केल्यामुळे पण, अगदी छोटे छोट्या मालिश जरी केलं तरी पण भरपूर फरक पडणारा असतो. अशी बालकं स्वतःच्या पायावर उभी राहिली, स्वतःचं काम स्वतः केलं तर नक्कीच ही पूर्ण परिवाराला मदत होणारी असते. तर त्यामुळे हे सगळे उपचार आपण डॉक्टरांकडे जाऊन समजून घेतले पाहिजे. आणि आजच्या दिवशी तर आपण निश्चितच हा जो दिवस पाळतो आहे त्यानिमित्ताने आपण सगळ्यांना हे जरूर सांगितलं पाहिजे. आणि यानंतर मला हे विचारायचं आहे की मला एक या संदर्भात एक तुम्हाला खूप पर्सनल एक गोष्ट सांगायची आहे की हे उदाहरण माझ्या स्वतःच्या मामाचं आहे की ते कर्णबधीर जन्माला आले आणि त्यांना मेंटल रिटार्डेशन पण होतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे असं कोणी जन्माला आल्यावर माणसं अरे एका प्रकारे त्या व्यक्तीला बघतात, पण मी खूप जवळून मामांशी साईन लँग्वेजमध्ये संवाद केला आहे. त्यांना बघितलं आहे की इवन दो ही वॉज नॉट नॉर्मल अकॉर्डिंग टू द वर्ल्ड, पण त्यांच्यामध्ये प्रचंड करुणा, कंपॅशन, काइंडनेस आणि क्युरिओसिटी, कुतूहल आणि जिज्ञासा होती. आणि ते विविध प्रकारे ते एक्सप्रेस करायचे. तर जेव्हा तुम्ही ॲज अ फॅमिली मेंबर, इफ यू हॅव, तुमच्याकडे कोणी दिव्यांगजन असेल तर त्याला ती स्पेस द्यावी, तो ओपन माइंड द्यावा आणि तो वेळ द्यावा. आणि निश्चितच तुम्ही दिलेल्या अटेन्शन आणि काळजीमुळे
ते अगदी फुलांसारखे बहरू शकतात. तर होप आहे आणि भरपूर स्कोप आहे काही काही विविध गोष्टी करण्यासाठी, इलाज करण्यासाठी सगळ्यांसाठी. म्हणजे आपण असं म्हणूया की उपचार तर आहेच, आपण ते सांगतो आहोत, ते डॉक्टरांच्या हातात आहे. तुम्ही जाल डॉक्टर, ते उपचार करतील, पण तुमच्या हातात जे काही आहे तर ते तुम्ही निश्चित करायला पाहिजे. आणि प्रेम असेल, करुणा असेल, यामुळे निश्चितच मला असं वाटतं की जी उभारी त्या व्यक्तीला येणार असेल तर ट्रीटमेंटलाही त्याचा फार चांगला फायदा होतो. नक्कीच. मी हे विचारणार होती की हे जे छोटे छोटे अस्थिव्यंग आहेत, आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. अगदी आपण पायाचं उदाहरण घेऊया की पाय थोडे वाकडे आहेत आणि आपण म्हटलं मुलगा थोडा मोठा झाल्यावर बघूया काय करायचं, पण त्या वाकड्या पायांसोबत चालणं त्याला कठीण असतं, वाकडी झालेली जी पावलं आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळे, दुर्लक्ष केल्यामुळे अस्थिव्यंग तर राहणार आहेच, पण त्यामुळे अजून कुठला आजार उद्भवतो का, अजून कुठला त्रास उद्भवतो का? नक्कीच. तर काय होतं, जेव्हा मुलांना एखादा पाय व्यवस्थित चालत नसेल तर ते थोडंसं फिजिकली मागे पडायला लागतात. ॲक्टिव्हिटी वाईज चालणं फिरणं, सायकलिंग, जे काही नॉर्मल ॲक्टिव्हिटी असेल, शाळेला जाणं, हे कमी होतं. त्यामुळे बरेचदा त्यांच्यामध्ये स्थूलता, ओबेसिटी ही लवकर जाणवते. थोडा फिजिकल डलनेस, मेंटल डलनेस पण येऊ शकतो, लेझीनेस येऊ शकतं. आणि मग त्यामुळे जे आपली जी डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, दिनचर्या जी आहे ती डिस्टर्ब होते. काही काही व्यंग वयासोबत अजून सिव्हिअर किंवा अजून जास्ती प्रमाणात वाढत जातात. जो ओरिजिनल व्यंग आहे तो पण कधी कधी खराब होत जातो जसं जसं वेळ काळ पुढे जातो. तर बेटर असं आहे की दुर्लक्ष करण्यापेक्षा स्टिच इन टाइम सेव्स नाईन, की वेळोवेळी त्याचा इलाज करून घ्यावा. निश्चितच. जन्मजात व्यंगांसाठी किंवा मग अनुवंशिकता आहे असं पण आपण बोललो, तर त्यासाठी आपण अशी काही काळजी घेऊ शकतो का? गर्भवती असताना आपण त्या महिलेची किंवा काय काळजी घेता येईल की जेणेकरून असं व्यंग असलेलं बाळ जन्माला नाही येणार? नक्कीच. तर आजकाल पहिले म्हणजे आपण जेव्हा आपल्या गायनेकॉलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियनकडे जातो, जेव्हा स्कॅन्स होतात, ते आपल्याला वेळोवेळी सांगतात, कारण फिटल मेडिसिन भरपूर ॲडव्हान्स झालेलं आहे. तर इन केस असं काही असेल तर ते आपल्याला वॉर्न करतात किंवा सांगतात. दॅट इज वन. दुसरं म्हणजे मेंटल एक प्रिपरेशन करू शकतो की ओके असं असं आहे, वी हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड. अवॉइड करण्याच्या दृष्टीने आजकाल मॅम असं झालं की जेनेटिक टेस्टिंग ही बऱ्यापैकी टेस्ट्स अवेलेबल असतात, ब्लड टेस्ट काही स्पेशल अवेलेबल असतात. सो बिफोर प्लॅनिंग प्रेग्नन्सीसुद्धा या टेस्टचा किंवा मेडिकल ॲडव्हान्समेंटचा आपण फायदा घेऊ शकतो की बाबा जेवढं व्हायचं आहे ते नॉर्मल चाइल्ड व्हावं. नक्कीच. निश्चितच. अगदी खूप पहिल्या स्टेजपासून जर लक्ष दिलं गेलं असेल तर बाळामध्ये हे व्यंग येणार नाही. आणि समजा अगदी आलं असेल तर त्याच्यावरती खूप सगळे इलाज आहेत, ते आपण आजच्या चर्चेतनं जाणून घेतलेले आहेत की काय उपचार आपण करू शकतो, कोणत्या पद्धतीने ते होऊ शकतात का, ऑपरेशन करायची गरजच लागेल असं पण नाही आहे, बरेच सोपे सोपे पण इलाज आहेत, आपण ते सांगितले आहेत. पण एक प्रश्न माझ्या मनात असा येतो आहे की एक समाजाचं पण काही देणं असतं किंवा इतर लोकांनी पण ह्या लोकांशी कुठल्या पद्धतीने वागलं पाहिजे, किंवा जे अस्थिव्यंग आहेत किंवा जे दिव्यांग आहेत तर त्यांना पण थोडं एक मनात असतं की मी काहीतरी कमी आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आपण काय उत्तर देऊ, काय सांगू, त्यांच्या मनातली ही शंका निघून गेली पाहिजे. नक्कीच. एक पर्सनल वन ऑन वन बेसिसवरती आपल्याला याच्याबद्दल एफर्ट्स घेता येतात. एक सोसायटी म्हणून एफर्ट्स घेता येतात. इन टर्म्स ऑफ मीडिया अँड गव्हर्मेंट या फील्ड्समध्ये पण आपल्याला एफर्ट्स घेता येतात. तर माझा एक संदेश असा आहे की जर तुम्हाला कोणी रस्त्यावर जाताना, शाळेमध्ये, कोणत्या तुमच्या इन्स्टिट्यूट ग्रुपमध्ये कोणी असं दिसलं, स्लाइटली वेगळे दिसत आहेत, तर पहिले म्हणजे मनात हा नेहमी विचार असावा की मी जर या माणसाच्या जागेवर असतो, मला कसं ट्रीट केलं तर मला बरं वाटलं असतं. हा एक मनात भावना किंवा विचार असलं की तुम्हाला ते योग्य उत्तर तिथे मिळेल. त्यांच्याशी जाऊन बोला, प्रेमाने बोला, हसा, व्यवस्थित जसं तुम्ही मित्रमंडळींची गप्पा मारता त्यांना इन्क्लुडेड फील होतं. त्यामुळे चेष्टा करणं, त्यांना काही नावांनी बोलवणं, ह्यांनी आधीच ते खूप कॉन्शियस फील करतात, तर त्यांनी ते अजून आयसोलेट होतात. त्याऐवजी त्यांना जस्ट नॉर्मल मित्रासारखं तुम्ही जर ट्रीट केलं तर इट विल त्यांना खूप बरं वाटेल. हे पर्सनल लेवलवर आपण नक्कीच करू शकता. दुसरं म्हणजे त्यांना काही जिने चढ उतर करताना, शाळेमध्ये सपोज जिने चढ उतर करताना काही मदत लागत असेल किंवा काही बॅग उचलण्यामध्ये मदत हवी असेल, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच त्यांना मदत करू शकता.
आजकाल खूप छान म्हणजे आपल्या मूवी इंडस्ट्रीने खूप छान काही काही टॉपिक्स उचलले आहेत. सोशल अवेअरनेस आजकाल खूप वाढायला लागलं आहे अबाउट वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझेबिलिटीज, फक्त अस्थिव्यंग असं नाही. तर असे जे सिनेमे असतात, कार्यक्रम असतात किंवा कधी कधी वर्कशॉप्स असतात, अवेअरनेस कॉन्फरन्सेस वर्कशॉप्स असतात, ते नक्की अटेंड करावे. त्या कंडिशन्सबद्दल जाणून घ्यावं थोडं खोलामध्ये डीपमध्ये, की काय एक्झॅक्टली आहे, याच्यावर काय सोल्युशन्स आहेत. त्या हिशोबाने आजकाल जसं उदाहरणार्थ एक सिनेमा आत्ता रिसेंटली आला होता, ते चंदू चॅम्पियन म्हणून, तर इंडियाज फर्स्ट पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्टबद्दल, की मुरलीकांत पेटकर सर जे आहेत, तर त्यांच्या स्टोरीबद्दल. तर असे जेव्हा सिनेमे निघतात किंवा कार्यक्रम निघतात, इवन हा जो आपला कार्यक्रम आहे, ह्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि पॉझिटिव्ह नॉलेज स्प्रेड होतं या स्टोरीजबद्दल, या कंडिशन्सबद्दल. तर ते आवर्जून ऐकून समजून त्या प्रकारे तुम्ही ॲज अ नॉर्मल पर्सन नक्की वागू शकता. आणि गव्हर्मेंट पण सपोर्ट करतं. त्यांना एक कोटा असतो, त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेट्स पण मिळतात, त्यामुळे त्यांना जॉब्स मिळण्यासाठी किंवा सीट्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये मिळण्यासाठी पण त्यांना मदत होते. सो असं आपल्याकडे जी सपोर्ट सिस्टीम आहे, वेगळ्या वेगळ्या सपोर्ट सिस्टीम आहेत, त्याचा नक्की आपण त्यांना ऑफर करावं आणि ज्यांना असा त्रास आहे त्यांनी त्याचा वापर करावा. समाजाने पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी वेगळ्या नजरेने बघायची गरज नाही आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला गणित येत नाही तर एखाद्याला थोडंसं चालता येत नाही आहे, एवढंच काय, तो एक फरक आहे. तुम्हाला एखादी न दिसणारी क्षमता जी आहे ती दिसत नाही आहे, पण ती तिथे असते. बरेचदा आपण पाहतो की कुणाला तरी आयुष्यभर मधुमेह आहे, त्याच्यासोबत तो जगतोय, त्याचं लग्न होत आहे, त्यालाही मुलं होत आहेत. दिव्यांग व्यक्ती पण आहे, त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी अस्थिव्यंगता आलेली आहे, तर निश्चित ती दूर होऊ शकते. आणि ती पूर्णतः दूर जरी झाली नाही तरी पण तो जगण्याचा एक भाग आहे, तो सोबत आहे तुमच्या. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी पण आत्ता मॅडमनी जशी उदाहरणं सांगितलीत की अगदी पॅरालिम्पिकमध्ये विजयश्री खेचून आणणारी ही जी लोकं आहेत, तर त्यांचं पण आपण उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि निश्चितच या व्यंगांवरती मात करून पण एक चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. मॅडम, आणखीन काय सांगाल? ज्या लोकांना अस्थिव्यंग आहे त्यांनी सोबत येऊन म्हणजे व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सद्वारे किंवा आजकाल आपल्याकडे चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडिया, एकमेकांची स्टोरी शेअर करावी, एकमेकांना इन्स्पायर ठेवून कनेक्टेड राहावं. कारण आता मी तुमच्यासमोर आता आज बसलेली आहे, तुम्ही मी सेम दिसतो, सो आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. त्यांना बरेचदा असं वाटतं की अरे माझ्यासारखा दिसणारा कोणी नाही, तर त्यांना जेव्हा त्यांच्यासारखे स्पेशल लोक जेव्हा भेटतात तर देर इज अ पॉवर इन टुगेदरनेस, तर ते एकमेकांना प्रोत्साहित करू शकतात. नक्कीच आपल्याकडे भरपूर पालक येतात, तर ते जेव्हा एकमेकांना भेटतात तर त्यांना खूप दिलासा भेटतो. तर असे सपोर्ट ग्रुप्स स्वतः फॉर्म करून मी नक्की असं सांगू इच्छिते की दिव्यांगजनांनी, अस्थिव्यंग ज्यांना असतो त्यांनी व्यायाम नक्की करावा. त्यांनी आवर्जून स्वतःला फिट ठेवणं, स्वतःचं जेवण खाण आणि व्यायाम आणि जे काही आपलं शाळेला जाणं आहे किंवा कॉलेजात जाणं किंवा कामाला जाणं आहे, हे नित्यनियमाने करावं. कारण त्यांनासुद्धा स्वतःवर एक प्रयत्न घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. मला इथे एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. मी लहान असताना हॉस्पिटलमध्ये असताना जेव्हा बाबांचे पेशंट म्हणजे डॉक्टर मिलिंद चौधरी सरांचे जेव्हा पेशंट होते, ते एक लहान मुलगा होता, तो आत्ता 28 वर्षाचा झाला आहे, इंजिनियर होऊन MBA झाला आहे. पण त्याचं खास मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्यांनी जिममध्ये जाऊन, त्याला एकॉन्ड्रोप्लेझिया नावाचा कंडिशन आहे ज्याच्यामुळे हाईट खूप कमी असते, पण न घाबरता धीट प्रकारे त्यांनी जिममध्ये जाऊन मिस्टर विदर्भ या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घेतला आणि तो सेकंड आला. अरे वा. त्याची ट्रीटमेंट झालेली होती, त्यांनी त्यानंतर त्याची उंची वाढली होती, त्यानंतर त्यांनी सगळं केलं, शाळा, कॉलेज,
MBA, आता एंगेजमेंटसुद्धा. आणि यामध्ये त्यांनी एक फार महत्त्वाची चांगली गोष्ट केली की त्यांनी आवर्जून स्वतःला ट्रेन केलं आणि कॉम्पीट पण केलं नॉर्मल लोकांसोबत, आणि सेकंड तो आला, रनरअप आला. सो असं हे जे डोळ्यासमोरचं जे पॉझिटिव्ह उदाहरण होतं त्यावरून मी एक नक्की सांगू इच्छिते की फिजिकल आपल्या हेल्थवरती त्यांनी भरपूर एफर्ट द्यावा, डाएटवरती त्यांनी भरपूर एफर्ट द्यावा, आणि अभ्यासाकडे किंवा काही आर्ट, कला असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारे स्वतःला स्टिम्युलेट करावं. मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल ग्रोथ स्वतःची प्रमोट करावी, असं मी नक्की सांगू इच्छिते. हो ना, आपण वाचतो की असं म्हटलं जातं की प्रयत्ने कण वाळूचे रगडता तेलही गळे, की तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत आणि स्वतःला अजिबात कमी लेखू नये. मॅडम, जाता जाता आणखीन काय सांगाल तुम्ही, काय संदेश द्याल? थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे नवदीप सिंग हे आपले भारताचे, ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आत्ता जॅव्हलिन थ्रोमध्ये पॅरालिम्पिक्स पॅरिसमध्ये. तर दिव्यांग जर तुम्ही असाल आणि अस्थिव्यंग जर तुम्हाला असेल तर तुम्ही चॅलेंज नाही आहात, तुम्ही लिमिटेड नाही आहात. आज आपलाच भारतीय ज्यांना एकॉन्ड्रोप्लेझिया कंडिशन आहे त्यांनी पॅरिस जागतिक पातळीवर त्यांनी गोल्ड मेडल पटकवलंय. कितीतरी आमचे सरांचे पेशंट्स MBA हे पूर्ण करतात, जॉब्स आहेत कॉर्पोरेटमध्ये, त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं बाळं होतात. सो तुम्हाला नॉर्मल आयुष्य जगणं हे कम्प्लिटली पॉसिबल आहे. आणि त्यासाठी एक सपोर्ट टीम लागते, फॅमिलीची, डॉक्टरांची, आणि तो सपोर्ट आणि ते हेल्प घ्यावं आणि नक्की नॉर्मल आयुष्य जगावं. एव्हरीथिंग इज पॉसिबल. निश्चित. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.